आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर जे आहेत TV9 मध्ये साहेब आपलं स्वागत। काँग्रेसचे खासदार आहेत कल्याण काळे यांनी आज असं म्हटलेलं आहे की लोकसभेला सत्तारांच्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं आणि हा दावा त्यांनी सत्तारांसमोरच केलेला आहे। कुठेतरी त्यावेळी महायुती असताना सत्तारांनी विरोधात काम केलं, कसं पाहता याकडे? मला वाटतं त्यांनी दिलेली ही स्टेटमेंट आहे। आता या संदर्भामध्ये नेमकं त्याने विरोधात काम केलं का केलं असेल तर या संदर्भामध्ये मला वाटतं रावसाहेब दानवे येथे आमचे उमेदवार असतील, तेच नेमकं काय झालं ते सांगू शकतील। आता त्याने कुठल्या भावनेतनं एवढ्या जाहीर कार्यक्रमामधनं काम केल्याचं सांगितलं मला कल्पना नाही, परंतु सत्तार किंवा महायुतीमध्ये वितुष्ट यावं किंवा सत्तार पुन्हा एकदा आता वेगळ्या अर्थानं चर्चेत आहेत, त्याच्यात काही आपल्याला मिठाचा खडा टाकता येतोय का, त्याच्यामुळे काय भावना यामागे हे महत्त्वाचं आहे। आणि या संदर्भामध्ये दोन्ही पक्षाचे नेते वस्तुस्थिती समोर जर आली तर समजून घेतल्यानंतर भाष्य करणं सोयीचं होईल। बीडचं प्रकरण सध्या कुठेतरी तापलेलं आहे। त्यातच आज जे बीडचे खासदार आहेत बजरंग सोनवणे यांनी नवे गौप्यस्फोट केलेला आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की अजित पवार जेव्हा मस्साजोग दौऱ्यावरती आले होते त्या दौऱ्यामध्ये वाल्मिक कराड जे शरण आलेले आहेत तीच ज्या गाडीतून शरण आले ती गाडी त्यावेळी ताफ्यात होती। त्यानंतरला जेव्हा 13 तारखेला नागपुरात जो शपथविधी घडला त्यावेळेस देखील वाल्मिक कराड हा त्या शपथविधीला हजर होता। ज्या दिवशी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांसमोर वाल्मिक कराड हा फार्म हाऊसवर गेला। असे अनेक त्यांनी गौप्यस्फोट केलेले आहेत, कसं पाहता यांकडे? मला वाटतं आता पोलिसांपेक्षा इन्व्हेस्टिगेशन मोठ्या प्रमाणावर राजकीय नेतेच करायला लागलेत। म्हणजे जे पोलिसांना माहीत नाही ते त्या ठिकाणी कपोलकल्पित आधारे बोलायचं, पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह निर्माण करायचं, मला वाटतं हे गृह विभागासाठी पोलिसांसाठी चांगलं त्या ठिकाणी नाही। या राजकीय नेत्यांना जी माहिती आहे ती आपण माहिती पोलिसांना द्या ना, त्यावर ते वर्किंग करतील। तुमच्या म्हणण्यामध्ये तथ्य असेल, सत्य असेल, त्याचे पुरावे असतील तर योग्य ती कारवाई करतील। पण अलीकडच्या काळात या ठिकाणी आपण या बीडच्या प्रकरणात बघतोय पोलिसांच्या अगोदरच विदाऊट हातामध्ये पुरावा असताना कोणी काही बोलायला लागलंय। जसं अंजली दमानिया हिने ते 3 बॉड्या त्या ठिकाणी पडल्या आहेत, मला फोन आला, नंतर त्याच्यात कळलं की तो दारू पिऊन फोन आला होता। मला वाटतं जर पुरावा नसेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं बोलणं हे पोलिसांचा तपास भरकटवू शकतं। त्याच्यामुळे मला वाटतं जी माहिती मिळेल ती माहिती पोलिसांना दिली पाहिजे। पोलीस यामध्ये कुठल्या प्रकारची हयगय करणार नाहीत हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, कोणालाही पाठीशी घालणार नाही हे सांगितलंय। आणि मग जर असं असेल तर आपण पोलिसांना सहकार्य करून ही गुन्हेगारी ठेचून काढली पाहिजे। परंतु गुन्हेगारी ठेचून काढण्याऐवजी पोलिसांना सहकार्य करण्याच्या ऐवजी फक्त संशयात सगळ्यांना उभं संशयाच्या भोवऱ्यात करणं आणि पोलिसांची बदनामी आणि तपासावर परिणाम होईल असं मला वाटतं आम्ही कुणीच त्या ठिकाणी बोलू नये, वागू नये। काँग्रेसचे नेते आहेत विजय वडेट्टीवार यांनी देखील आज एक दावा केलेला आहे की मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांची विकेट पाडली जाईल आणि भुजबळांना मंत्रिपद मिळेल असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। कसं पाहता या वक्तव्याकडे? खरंच असं होईल का? तर ते काय भविष्यवेत्ते आहेत का मला माहित नाही। ते ना भुजबळांच्या पार्टीचे नेते आहेत किंवा धनंजयच्या पार्टीचे नेते आहेत का, त्या अधिकार असणारे मुख्यमंत्री नाहीत। आता राजकारणामध्ये ते विरोधी पक्षाचे नेते आहेत, त्याच्यामुळे ब्लेम गेम त्या ठिकाणी चालू असतो। आता धनंजय मुंडेंवर अजून आरोप सिद्ध झाला नाही, तर आरोप सिद्ध व्हायच्या अगोदर अजून ते या सगळ्या प्रकरणाशी संबंधित आहेत हे तसूभर सुद्धा पुढे आलेलं नाही। केवळ आज मीडियात चाललंय, राजकीय अभिनिवेशातनं बोलतायत, त्या आधारे लगेच निर्णय घ्यावा आणि तशी मागणी करणं मला वाटतं त्या ठिकाणी योग्य असं वाटत नाही। आज वाल्मिक कराडला ताब्यात घेतलंय, उद्या त्याचे संदर्भ काही धागेदोरे जर यांच्याशी लागले तर यावर आपल्याला भाष्य करता येईल। आजच्या तारखेला या क्षणाला कुठलाही पुरावा, कुठलेही धागेदोरे दिसत नसताना आपण त्या ठिकाणी अशा प्रकारची मागणी जी करतोय ती केवळ राजकीय अभिनिवेशातनं आहे, विरोधी पक्ष म्हणून या विषयाच्या बाबतीत घेतलेली भूमिका आहे।
दुसरीकडे जर पाहायला गेलं तर मुंबईतलं प्रदूषण हे आता दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रामुख्याने वायू प्रदूषण कुठेतरी मोठी समस्या होऊन पडलेली आहे. आरोग्यावरती देखील याचा परिणाम होतोय मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या. मला वाटतं अत्यंत मुंबईकरांच्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय, गंभीर विषय आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं बांधकाम असेल, इतर वाहतूक असेल, प्रदूषण वाढते हे खरं आहे आणि याची गंभीर दखल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यांनी तशा प्रकारच्या सूचना मुंबईच्या महापालिका आयुक्तांना दिल्यात. महापालिका आयुक्तांनी त्या ठिकाणी काही ड्रास्टिक निर्णय घेतले, जे बोरिवली पूर्व असेल, भायखळा असेल, जिथे मोठ्या प्रमाणावर बांधकाम आहे, धूळ उडते, वायू प्रदूषण होते, ते थांबवलं जाते आणि मुंबईला सर्वकष प्रदूषित होण्याला कुठली कुठली कारणं आहेत ती शोधून कडक कारवाईच्या भूमिकेत महापालिका आहे. कारण महापालिकेचं मुंबईकरांचं आरोग्याचं रक्षण करणं आणि प्रदूषण विरहित वातावरण ठेवणे ही जबाबदारी आहे. त्या दृष्टीनं काम सुरू आहे आणि निश्चितपणे काही दिवसात बंधनं येतील. मुंबई पुन्हा त्या ठिकाणी प्रदूषण मुक्त युक्त झाले ते मुक्त होईल असं वाटतंय. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती. आपल्यासोबत होते भाजप नेते प्रवीण दरेकरजी. त्यांनी आपल्यासोबत विविधांगी विषयावर चर्चा केलेली आहे. कॅमेरा पर्सन आदिलसह निवृत्ती गणकवार, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.